कायदा स्त्रीला अतिशय म्हणतात ना पूरक असं मायबाप अशा पद्धतीने कायदा तिच्या पाठीशी उभा आहे. फक्त एवढंच आहे की ते योग्य वेळी योग्य सोर्सने तिच्यापर्यंत पोचलं पाहिजे, तर त्याचा तिला नक्की लाभ होतो. आणि याच्यासाठी जनजागृती फार महत्त्वाची आहे की बायकांना हे कळलं पाहिजे की हा कायदा जो आहे 498 म्हणा किंवा इतर कुठलेही कायदे म्हणा जे बायकांसाठी बनवले गेले आहेत, महिलांसाठी मुलींसाठी बनवले गेले आहेत, त्या कायद्यांची व्यापकता वाढण्यासाठी मुळात ते कायदे तिच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. नमस्कार, ज्ञानवार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपल्या पॉडकास्टचा विषय आहे कलम 498 आणि 498A. कलम 498 आणि 498 हा एक लॉ आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा, जो स्पेशली विवाहित स्त्रियांसाठी बनवलेला आहे, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी. या विषयाबद्दल डिस्कस करण्यासाठी आज आपण गप्पा मारणार आहोत ॲडव्होकेट स्वाती मेकवान यांच्याशी. ॲडव्होकेट स्वाती मेकवान या क्रिमिनल लॉयर आहेत आणि बॉम्बे हायकोर्टबरोबर काम करतात. 498 आणि 498A हा थोडासा डीप विषय असल्यामुळे आम्ही हा एपिसोड 2 भागात केलेला आहे. तर ह्या आठवड्यात आपण बघूया 498 आणि 498चा भाग 1. एन्जॉय. नमस्कार ॲडव्होकेट श्वेता मेकवान. नमस्कार. ज्ञानवार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सुप्रियाजी. तुमचं थोडं इंट्रोडक्शन देता का? नमस्कार, मी ॲडव्होकेट श्वेता मेकवान. मी क्रिमिनल लॉयर आहे. आय एम प्रॅक्टिसिंग इन मुंबई हायकोर्ट आणि मी स्त्री उद्योग वर्धिनी मुंबई या संस्थेची संस्थापक अध्यक्ष आहे. आज मी तिला आमच्या या संस्थेच्या 3000+ महिला उद्योजिका सदस्य आहेत. 14 जणींनी मिळून आम्ही ही संस्था स्थापन केली होती 2021 आणि त्यानंतर आज तिच्या महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा आहेत. आणि आम्ही महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रकारचं सहाय्य करतो. म्हणजे अगदी त्यांच्या बिझनेसना बूस्ट करण्यासाठी MSME लोन्स वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी, एक्झिबिशन्स वगैरे ऑर्गनाईज करणं, त्यांच्या उद्योगांना एकूणच सहाय्य करण्यासाठी जे काही करता येईल ते स्त्री उद्योग वर्धिनी मुंबई या संस्थेच्या मार्फत आम्ही करतो. त्याशिवाय माझी स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टिसही आहे, ज्याच्यामध्ये मी आत्ता सध्या 498 आणि 498A या IPCsमध्ये माझे जास्त प्रॅक्टिस आहे. आणि त्या महिलांच्या दृष्टीने, त्या महिलांसाठी मी काम करत असते. आता तुम्ही मेन्शन केलं 498 आणि 498A. हे काय आहे? भारतीय दंडविधानाच्या हे कलम आहे 498. हे कलम जे आहे ना, ते विवाहित महिलांना, भारतीय विवाहित महिलांना सर्व प्रकारचं कायदेशीर असं संरक्षण पुरवणारं कलम आहे. जे महिलांच्या विरोधात जे काही अत्याचार अन्याय होतात त्या अत्याचार अन्यायांपासून त्यांचं संरक्षण करणारा हा कायदा आहे. आणि 498 हे त्याचं कलम आहे जे हुंडाविरोधी जे काही हे आहेत, हुंडाविरोधी जे काही क्लॉजेस आहेत ते त्याच्यामध्ये मेन्शन आहेत. हुंडा म्हणा किंवा स्त्रियांवर होणारे अत्याचार, म्हणजे सासरच्या लोकांकडून होणारे छळ, नवऱ्याकडून होणारं जो काही अत्याचार आहे, छळ आहे, अन्याय आहेत, किंवा मग इतर कोणाकडूनही जे तिचा पती नाही अशा कोणत्याही व्यक्तीपासून तिला होणारा जो काही शारीरिक, मानसिक, सामाजिक त्रास आहे, या सगळ्यापासून तिचं रक्षण करण्यासाठी हे 2 कायदे त्याची अंमलबजावणी झालेली, ते अंमलात आलेले आहेत. म्हणजे हे मॅरिड वुमनसाठी आहे की? येस, भारतीय विवाहित महिला असं या कायद्यात महिलेचं जे व्याख्या आधी दिलेली आहे. भारतीय उपखंडाच्या, भारतीय भूभागावर राहणाऱ्या सर्व विवाहित महिला, ज्या आपल्याकडे जसं म्हणतात की हिंदू विवाह पद्धती आहे किंवा मग मुस्लिमांचा पर्सनल लॉ आहे, ख्रिश्चनांचा आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे जे काही त्यांच्या विवाह पद्धती आहे त्यानुसार विवाह झालेली जी महिला आहे, जिला पतीची प्राप्ती झालेली आहे त्या विवाहापासून, मग तो लव्ह मॅरेज असू दे, अरेंज मॅरेज असू देत, किंवा मग जे काही शास्त्रसंमत प्रकार आहे त्यानुसार तिचं लग्न झालेलं असेल, अशा विवाहित महिलांसाठी या कायद्याची अंमलबजावणी आहे. आणि सिंगल लेडीज, आता कसं आहे की सिंगल लेडीज असं म्हणता नाही येणार, हा अविवाहित म्हणता येईल, स्पिन्स्टर म्हणता येईल, आपण त्याला कुमारिका म्हणू. अर्थात त्यांच्यासाठीही कायदे आहेत, पण कसं असतं, जेव्हा स्त्री ही कुमारिका असते, अर्थात अत्याचार, अन्याय हे तिथेही होत असतात, बलात्कार होतात, विनयभंगाच्या घटना घडत असतात, पण प्रत्येक ठिकाणी कायदे वेगळे आहेत.
स्त्रियांसाठीचे, आणि ते खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे आपल्याकडे जे कायदे आहेत ते अतिशय स्ट्रॉंग आहेत आणि ते खूप छानपैकी इम्प्लिमेंट केले जातात. त्याच्यापासून त्या कायद्यांमधून बायकांना न्याय मिळतो. जस्टिस, दे डू गेट जस्टिस, त्यांना त्याच्यातून न्याय मिळतो. फक्त एवढंच आहे की प्रत्येक कायद्याचं स्वरूप वेगळं आहे. जसं एका छोट्या मुलीमधून षोडशेत तिचं परिवर्तन होतं, मग ती कुमारिका होते, मग ती विवाहिता होते. तर या सगळ्या स्टेजेसमध्ये तिला प्रोटेक्ट करण्यासाठी, म्हणजे अगदी छोट्या ती शिशू असताना आईच्या गर्भातून ती जन्माला आल्यापासून त्या मुलीचं प्रोटेक्शन आहे कायद्यामध्ये. आपल्या भारतीय कायद्यांमध्ये त्या मुलीला प्रोटेक्शन दिलेलं आहे. अगदी ती वृद्ध होऊन मृत्यू होईपर्यंत या तिच्या सगळ्या एजेसमध्ये तिला वेगवेगळे कायदे प्रोटेक्ट करतात. त्यातलं ती विवाहित झाल्यानंतर तिचं जे प्रोटेक्शन आहे त्याच्यासाठी 498A हे कलम आहे भारतीय दंडविधानातलं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम विवाहित झाल्यानंतर होतो असं नाहीये, सगळ्यांनाच विवाहित झाल्यावर प्रॉब्लेम. असं जर तू म्हणालीस तर मग कोणी विवाहच करणार नाही. असं नाहीये की म्हणतात की शादी वो लड्डू है, खाए वो भी पछताए, ना खाए वो भी पछताए. पण शक्यतो खाल्ला तरच बरं आहे, कारण आपलं या पृथ्वीवरचं आपलं जो मानव वंश आहे तो पुढे वाढत राहिला पाहिजे, आपलं अस्तित्व राहिलं पाहिजे. तरच आपण आपलं भविष्यातली आपली जी कुठली पुढे नेक्स्ट जनरेशन आहे ती क्रिएट होईल आणि ती आपलं प्रतिनिधित्व करेल. आपलं काहीतरी तिथे राहील की अशा अमुक अमुक व्यक्तीची हे पुढचे जनरेशन आहे. म्हणजे आपलं अस्तित्व हे जनरेशन टू जनरेशन पुढे जात राहील. ओके. ह्या 498 कायद्यामध्ये असं काय महत्त्वाचं आहे? विवाहित स्त्रियांना सर्व बाजूनी प्रोटेक्शन आहे. म्हणजे या कायद्यामध्ये असं आहे की एकतर हा कायदा, म्हणजे आपण म्हणतो ना की या कायद्याअंतर्गत जे गुन्हे दाखल होतात ते नॉन बेलेबल असतात. त्याच्यामध्ये जामीन होत नाही शक्यतो, आणि तत्काळ अटक करण्याची पण त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आणि त्याच्याबरोबर कसं आहे की 498मध्ये जर एखादा गुन्हा दाखल झाला तर म्हणजे हे शुअर आहे की स्त्री जर खरोखर त्या गुन्ह्याची विक्टीम असेल तर तिला शुअर हा कायदा न्याय देतो. अगदी त्याच्याबद्दल काही दुमतच नाही की तिला या कायद्यातून पूर्ण संरक्षण मिळतं. तिच्या ज्या फंडामेंटल्स राईट आहे, तिचं जे काही जीवन आहे त्या ही शिल्ड म्हणून हा कायदा आहे. एक तिच्या जीवनाचं एक शिल्ड आहे, हे सेफगार्ड आहे. ह्या कायद्यामुळे तिला खूप प्रोटेक्शन आहे. आणि ज्याच्या विरोधात ह्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होईल, मग तो तिचा नवरा असेल, नवऱ्याचे नातेवाईक असतील, इतर कोणी असेल, परपुरुष असेल, काही ज्याच्यामुळे तिला कुठलाही शारीरिक, मानसिक, सामाजिक त्रास झाला असेल, इजा झाली असेल, हानी पोचली असेल, तर तिला या कायद्याच्या अंतर्गत इतकं म्हणजे सुपिरियर प्रोटेक्शन आहे. म्हणजे या कायद्याचं नॉलेज सगळ्या महिलांना असायला पाहिजे. असं नाही आहे की सगळ्याच अभ्यास करतील, सगळ्याच काही कायदे पंडित नसतात. पण एक आहे की बायकांमध्ये या कायद्याविषयी आता अवेअरनेस खूप आहे. म्हणजे बायकांना आता माहिती आहे की आपल्यासाठी सरकारने किंवा आपल्या ज्या सर्वोच्च विधिमंडळाने आपल्यासाठी, सर्वोच्च जे आपलं काही न्यायपालिका आहे त्यांनी आपल्यासाठी हा कायदा खास बनवलेला आहे. आता म्हणजे अगदी साध्यातल्या साध्या बाईलासुद्धा, जी अगदी छान अशी छोट्याशा गल्ली गोळ्यात राहते, तिला पण माहिती आहे की असा काहीतरी कायदा आहे ज्याच्यामुळे मी ह्याला सरळ करू शकते किंवा मी ह्यांना सरळ करू शकते. हे आता घराघरात गेलेलं आहे, कळलेलं आहे. लोक आता अनेक प्रकारे सिरियल्समध्ये किंवा मग अशा क्राईम स्टोरीजमध्ये वगैरे बघतात. इंटरनेटमुळे तर सगळं जग जवळ आलं आहे. त्याच्यामुळे बायकांना आता सगळं माहिती आहे की, आणि त्यांना आता या कायद्याचं महत्त्व कळलेलं आहे. पूर्वी तेवढा जागृती नव्हती, पण आता अनेक ठिकाणी आमच्यासारखे वकील आहेत जे जनजागृती करतात, अवेअरनेस प्रोग्राम्स असतात. 498 विषयी आम्ही अनेक ठिकाणी सांगतो, बोलतो. त्यामुळे बायकांना आता बऱ्यापैकी माहिती आहे. हां, म्हणजे कायद्यातल्या तरतुदी सगळ्या जरी माहीत नसल्या तरी त्याचं जे मूळ उद्देश आहे कायद्याचा तो त्यांना माहिती. ऑटोमॅटिकली इम्प्लाय होतो एखाद्या महिलेला हा कायदा, जेव्हा ती एखादी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाते. अच्छा. जिथे भारतीय दंडविधान आपल्या भूभागावर लागू आहे, त्यामुळे आपण जेव्हाही त्या पद्धतीची तक्रार घेऊन एखादी महिला एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा न्यायपालिकेकडे गेली की हा कायदा आपोआप तिच्यासाठी तिथे त्याची अंमलबजावणी ऑटोमॅटिकली होते. कारण जर गुन्ह्याचं स्वरूप या कायद्यात दिलेल्या तरतुदींनुसार जर असेल
तर हा कायदा ऑटोमॅटिकली तिथे इम्प्लाय होतो. म्हणजे तिला काही विशेष असं ती अगदी 498 लावा हा किंवा 498 ओ 498 या असं झालंय माझ्या बरोबर असं जर तिने कुठे म्हटलं तर ते हसं होईल. ह्या 498 मध्ये कुठले कुठले प्रॉब्लेम्स ॲक्च्युली येतात? इमोशनल मेंटल अब्यूज पण येतं? मेंटल ॲब्यूज आहे, फिजिकल ॲब्यूज आहे, मॉनिटरियल ॲब्यूज आहे. म्हणजे जेणेकरून जसं स्त्रीधन आहे, तिचं स्त्रीधन तिच्याकडून काढून घेतलं जातं, तिचे व्यवहार तिच्याकडून काढून घेतले जातात, तिचं इन्कम तिच्याकडून काढून घेतलं जातं. तिला म्हणजे प्रत्येक बाबतीत तिला जरी ती कमवत असली तरी तिला डिपेंड राहावं लागतं किंवा मग अशा कुठल्याही ज्या पद्धतीने तिला क्लेश होतात, मग ते शारीरिक असोत, मानसिक असोत, सामाजिक असोत. तिला एखाद्या वेळेस वाईट टाकलं जातं, तिला तिच्या घरच्यांच्या काही कमेंट्स वगैरेंमुळे तिची बदनामी होते किंवा शेजारी तिला कोणी असं तिच्यावर शेरेबाजी करत असेल किंवा तिच्या नवऱ्यामुळे तिची काही बदनामी होत असेल, अशा सगळ्या ठिकाणी तिला प्रोटेक्शन या कायद्यातून मिळतं. म्हणजे तिला जिथे जिथे स्त्रीला त्रास दिला जाईल, जिथे जिथे तिचं काय म्हणतात ना आपण, तिला म्हणतो तिला तिची गळचेपी होईल, तिला खाली पाडण्याचा प्रयत्न होईल, तिथे तिथे हा कायदा तिचा हात धरून तिला उभं करतो. मॅम आता कसं आहे ना की फिजिकल अब्यूज तर दिसू शकतं पण मेंटल इमोशनल अब्यूज नाही दिसत, मग ते कसं प्रूव्ह होतं? मेंटल अब्यूज होतं त्याच्या वेळेला काय होतं की एखाद्या सतत जिला त्रास दिला जात असेल, मानसिक त्रास आहे, मानसिक त्रासाचं कसं असतं तो दिसत नाही, पण त्याच्यामुळे कधी कधी तिचं डिप्रेशनमध्ये जातात बायका, नर्वस ब्रेकडाऊन होतो, कधी कधी त्या खूपच म्हणजे इतक्या परिस्थिती वाईट होते की त्या आत्महत्या करायला जातात, कधी कधी त्या आत्महत्या करतातही. आत्महत्या करणं हा एक गुन्हा आहे, त्याच्यावर आपण एक स्वतंत्र विषय आहे तो की त्याच्यासाठी वेगळे हे आहेत. पण जेव्हा एखाद्या स्त्रीला इतका त्रास दिला जाईल की ती आत्महत्या करायला प्रवृत्त होईल, स्वतःचं जीवन संपवायला प्रवृत्त होईल, अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत ते सगळे या 498 या कलमाखाली येतात की ज्यामुळे स्त्रीला वाटावं की मला जगायचंच नाही, माझं हे जीवन मी आता संपवून टाकते. या पद्धतीची जी छळवणूक आहे, त्रास आहे, हे सगळं या कायद्याच्या अंतर्गत येतं. म्हणजे जेणेकरून तिला तिच्या शरीराला, तिच्या आत्म्याला क्लेश होऊन जर तिने उद्या काही अनुचित स्वतःबद्दल किंवा मग लहान मुलांघेऊन सहित आपल्या मुलांना घेऊन कधी कधी बायका असं टोकाचं पाऊल उचलतात की विहिरीत जीव देतात, नदीत जीव देतात, मग या एक्स्ट्रीम लेवलपर्यंत जर तिला जर त्रास दिला गेला तर तिला या कायद्याने संरक्षण दिलेलं आहे 498. सगळीजणं लग्न करतात आणि नंतर मग काही इश्यूजमुळे दे गो थ्रू ऑल दीज प्रॉब्लेम्स अँड देन द अब्यूज स्टार्ट्स. मॅम आता जेव्हा लोक रिलेशनशिपमध्ये जातात, जेव्हा लग्न करायचं डिसाईड करतात, तर कुठल्या गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत रिगार्डिंग दिस होल थिंग? खरं बघायला गेलं ना तर लग्न ठरवताना आपल्याकडे जनरली आपल्या महाराष्ट्रात किंवा आपण बघतो जनरली हिंदू लोकांमध्ये जन्मपत्रिका, कुंडली वगैरे सगळं बघतात. माझं मत असं आहे ना की लग्न करताना एक तर त्यांनी एकमेकांचे ब्लड ग्रुप, एकमेकांची हेल्थ हिस्ट्री बघावी, त्याचबरोबर कॅरेक्टर तपासावं. कारण कधी कधी असं असतं की एक जनरल कॅरेक्टर असतं, एक स्पेशल कॅरेक्टर असतं. स्पेशल कॅरेक्टर हे आपल्याला सहजासहजी कळत नाही माणसाचं. आपण जेव्हा त्याच्याबरोबर सतत राहायला लागतो, एका छताखाली येतो, 24 तास आपण इंटरॅक्ट करतो, तेव्हा आपल्याला त्याचं स्पेशल कॅरेक्टर काय आहे, ब्लॅक व्हाईट ग्रे काय असेल ते आपल्याला तेव्हा कळतं. पण ज्याचं जे जनरल कॅरेक्टर आहे तो लोकांशी कसा वागतो, समाजात कसा वावरतो, शेजाऱ्या पाजाऱ्याशी त्याचे कसे रिलेशन्स आहेत, घरच्यांशी कसा वागतो, रिस्पेक्ट देतो किंवा नाही, हे जरा मुलींनी ना थोडंसं तपासून पाहिलं पाहिजे. मुलांनी अर्थात. तुम्ही जेव्हा एकमेकांबरोबर फिरायला जाता तेव्हा ते एकमेकांच्या घरी जाता, जनरली एंगेजमेंट झाली की मग एकमेकांच्या घरी जायला लागतात, मग त्यावेळेला तो घरच्यांशी कसा वागत असतो असं सहजच आपल्याला लक्षात येतं. कन्व्हर्सेशनमध्ये म्हणा किंवा एखादा प्रसंग घडतो त्याच्यात कळतं आपल्याला की व्यक्ती कशी आहे, संयम आहे की नाही, कंट्रोल आहे की नाही, राग करतोय का, किंवा त्याचा जे काही स्वभाव आहे ते आपल्याला
आता नाही म्हटलं तरी थोडंफार कळतंच. आपण अगदीच आंधळेपणाने कसं असतं, नवी जेव्हा सुरुवात असते तेव्हा आपण सगळं गुड बुक्समध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असतो. सो एव्हरीवन विल बिहेव गुड ओनली. अरे नाही मला तिच्यावर इम्प्रेशन करायचं किंवा मला त्याला इम्प्रेस करायचं आहे, या एकच भावनेने आपण हे करत असतो. मग त्या इम्प्रेशनमध्ये ते म्हणजे गुड बुक्समध्ये येण्यासाठी दे डू ऑल थिंग्स दॅट रिअली, म्हणजे त्यांना असं वाटावं की हां आम्हाला एकमेकांबरोबर खूप छान वाटतंय आणि खूप छान आहे. पण जेव्हा ते प्रत्यक्ष एकत्र येतात तेव्हा चित्र पलटलेलं असतं. आता माझ्याकडे मी जेव्हा वकिली सुरू केली तेव्हा मी आधी फौजदारी केसेसच म्हणजे क्रिमिनल केसेसच घेत होते. नंतर कालांतराने स्त्री उद्योग वर्धिनीच्या स्थापनेनंतर माझ्याकडे डिवोर्सच्या DVच्या केसेस यायला लागल्या. बायका स्वतःहून मला संस्थेच्या माध्यमातून म्हणजे आमच्या सदस्य आहे त्या सदस्यांच्या मैत्रिणी, बहिणी, नणंदा, त्यांच्या अशा रिलेशनमध्ये अनेक बायका माझ्याकडे यायला लागल्या. आणि मग मी विचार करायला लागले की अरे हा खूपच मोठं असा गहन असा विषय आहे. स्त्रीला प्रश्न खूप आहेत, पण स्त्रीच्या चारित्र्याच्या विषयीचे प्रश्न आहेत जे स्त्रीच्या काय म्हणतात ना आत्मसन्मानाचे रक्षण करण्याचे हे जे विषय आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. बाकी तिला जेवण येत नसेल किंवा तिला इतर कामं जमत नसेल हे सगळं दुय्यम झालं, पण जेव्हा तिच्या आत्मसन्मानाचा प्रश्न येतो किंवा तिच्या चारित्र्याचा प्रश्न येतो, तिच्या शारीरिक क्षमतेविषयी असणारं काही गोष्टी, बॉडी शेमिंग म्हणा किंवा जे काही असेल त्याच्यापासून तिचं रक्षण, याच्यासाठी जेव्हा जेव्हा कायदा उभा राहतो तेव्हा अर्थात तो अतिशय कणखरपणे तिच्या पाठीशी उभा राहतो. कायदा स्त्रीला अतिशय म्हणतात ना पूरक असं मायबाप अशा पद्धतीने कायदा तिच्या पाठीशी उभा आहे. फक्त एवढंच आहे की ते योग्य वेळी योग्य सोर्सने तिच्यापर्यंत पोचलं पाहिजे, तर त्याचा तिला नक्की लाभ होतो. आणि याच्यासाठी जनजागृती फार महत्त्वाची आहे की बायकांना हे कळलं पाहिजे की हा कायदा जो आहे 498 म्हणा किंवा इतर कुठलेही कायदे म्हणा जे बायकांसाठी बनवले गेले आहेत, महिलांसाठी मुलींसाठी बनवले गेले आहेत, त्या कायद्यांची व्यापकता वाढण्यासाठी मुळात ते कायदे तिच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. माझं एक सजेशन असं आहे ना की जेव्हा मुली अभ्यासक्रमामध्ये स्त्रिया आणि त्यांच्याविषयीचे जे कायदे आहेत याची माहिती अगदी शालेय शिक्षणापासून द्यायला काही हरकत नाही. म्हणजे त्यांना अगदी लहान वयात एक 6व्या 7वीपासून म्हणजे 8वीपासून जेव्हा त्या समजत्या होतात तेव्हापासून त्यांना आपल्याला काय लिगल हेल्प आहे ही कळायला लागेल, किंवा एखादा चॅप्टर असा असावा की ज्याच्यामध्ये स्त्रिया आणि त्यांच्याविषयीचे कायदे अशा पद्धतीने आपल्या सिस्टममध्ये काहीतरी एज्युकेशनल रिफॉर्म्स व्हावे असं माझं मत आहे. मॅम हे तर झालं स्त्रियांचं प्रोटेक्शनचं, आय अंडरस्टँड, पण सगळ्या स्त्री इनोसंट नसतात. आता हा कळीचा मुद्दा आहे. काय होतं की आम्ही असं बघितलं की जी ढाल आहे त्यांची संरक्षक ढाल आहे त्याचा त्या शस्त्र म्हणून उपयोग करायला लागले आहेत आता. हे आमचं एक जनरल ऑब्झर्वेशन आहे. अनेक म्हणजे न्यायपालिकेने पण ह्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं, त्याच्यामुळे या कायद्यामध्येही अनेक त्रुटी आढळून आल्या आणि मग त्याच्यावर अमेंडमेंट्स पण सतत होत राहत आहेत. पण एक आहे की आम्ही बघितलं आहे, इवन सगळेच बघत आहेत की जसं या कायद्याचा उपयोग आहे, उपयोगिता आहे, त्याच्या अनेक योजने त्याचा गैरफायदा घेतला जातो. कारण एक तर काय होतं, नॉन बेलेबल असल्यामुळे त्यांना तर असं वाटतं की अरे अनेक बायका म्हणजे त्याचं शस्त्र म्हणून वापर करतात. दुधारी तलवार झाली आहे ती. म्हणजे कधी कधी खोटे गुन्हे दाखल होतात किंवा मग बायका आपल्या पर्सनल ग्रीडमुळे पण हे सगळ्या अशा पद्धतीने आपल्या सासरच्यांना नवऱ्याला फसवू शकतात. 498A पण गैरवापर होतो. हुंडा कधी मागितलेलाही नसतो, पण त्या सांगतात ओरडून अगदी सांगतात की नाही मला हुंड्यासाठी मारहाण झाली आहे, बघा मला हे बघा वळ आहेत, हे आलं आहे ते आलं आहे, मला जाळण्याचा प्रयत्न केला किंवा मला इंजुरी झाली आहे, असंही होतं. अशा केसेस जेव्हा येतात म्हणजे कसं आहे की जेव्हा आम्हाला बोलतानाही लक्षात येतं कोण कितने पाणी में हे पटकन कळून येतं आम्हाला, कारण इतक्या वर्षांचा आपला अभ्यास असतो, सराव असतो. पण जनरली कसं असतं जेव्हा फॉल्स कंप्लेंट असतात म्हणजे काय म्हणतात जाणीवपूर्वक त्यांना त्यांच्या माहेरचे लोक किंवा मग
कारण आपण विवाहित स्त्रियांबद्दल बोलतोय, 498बद्दल बोलतोय, म्हणून माहेरचे लोक असं म्हणते मी. माहेरचे लोक कधी कधी त्यांना सांगतात, फूस लावतात. अशा केसेस मी बघितलेल्या आहेत की कधी कधी तिच्या मनात पण नसतं की आपण असं काहीतरी करावं, सासरच्यांना जेलमध्ये डांबून ठेवावं, नवऱ्याला जेलमध्ये टाकावं, असं तिच्या काही मनात नसतं कधी कधी. पण तरी माहेरची लोक किंवा मग कोणी तिचे इन्फ्लुएन्सर जे कोणी आहेत ते सांगत असतात, तिला भरीला पाडतात, कधी कधी दबाव टाकतात की नाही नाही तू असं कर, हे फार तुझ्यावर अन्याय झालेला आहे, तुला माहिती नाही किती तू अन्यायग्रस्त आहेस, तू किती अबला आहेस, पतिता आहेस, तुला काय कळतं. म्हणजे या पद्धतीने सांगितलं जातं. त्याने करून तिचं कधी कधी ब्रेन वॉश होतो आणि मग त्या काहीतरी अशा गोष्टी घडतात की फेक कंप्लेंट्स होतात. 498च्या अंडर मला मारहाण झाली, हे बघा मला लागलं आहे. कधी कधी त्या स्वतःला इंजर्ड करून घेतात स्वतःच. आणि मग काय होतं की नंतर जेव्हा हे सिद्ध करण्याची वेळ येते तेव्हा त्या सिद्ध नाही करू शकत. अच्छा. आणि आता कसं झालं आहे की अमेंडमेंट्समुळे आता 498A आणि 498 या दोन्ही कायद्यांच्या अंतर्गत जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्हे ते रद्द करता येऊ शकतात, अशा कायद्यामध्ये आता तरतुदी झालेल्या आहेत. म्हणजे अगदी 120A IPC 120Aच्या अंडर आहे किंवा मग आपल्या 227A अंडर आपल्या या तरतुदींनुसार, कलमांनुसार आपण जर फेक केस आढळल्या अशा बायकांनी केलेल्या तर त्या या कलमांतर्गत ते गुन्हे रद्द केले जाऊ शकतात. आणि मग त्या बायकांना त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे जर नवऱ्याने ठरवलं, जर समजा एखाद्या नवरा खरोखरच जेन्युअनली ही इज इनोसेंट, तर तो उलटा पत्नीवर गुन्हा दाखल करू शकतो किंवा मग पत्नीच्या नातेवाईकांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे आत्ता ज्या रिसेंट डेव्हलपमेंट्स झालेल्या आहेत, अमेंडमेंट झाले आहेत, त्याच्यानुसार आता हे होतं आहे. म्हणजे अवेअरनेसमुळे पण. कारण पूर्वी कसं होत होतं की काही वर्षांपूर्वी 498 म्हटलं की पुरुषांचे आणि घरच्यांचे हातपाय अगदी साप गळून जात होते. कारण त्याच्यामध्ये बेल होत नव्हती, जामीन मिळत नाही, अटक होते. आणि त्याच्यामुळे मग काय होतं, कधी कधी सासू सासरे फार इनोसेंट असतात. माझ्याकडे एक अशी केस आली होती की ती मुलगी नवरा त्या दोघांचं भांडण झालं. म्हणजे कसं, ती मुलगी तिच्या एका कॉलेजमधल्या मित्राबरोबर त्याला कुठेतरी भेटली. म्हणजे तिच्या नवऱ्याने तिला त्या मित्राबरोबर बघितलं आणि मग त्यांचं भांडण झालं. ही एवढीच गोष्ट. ती मुलगी घर सोडून स्वतःहून गेली. त्याच्यानंतर काही दिवसांनी तिने त्याच्यावर 498Aच्या कंप्लेंट दाखल केली की त्याच्यात तिने काय केलं की तिने त्याच्यावर नुसती दाखल केली नाही, त्याच्या घरच्यांवर सुद्धा तिने आरोप केले. आणि त्याच्यात तिने असं म्हटलं की त्याच्या आईने माझा छळ केला, त्याच्या भावाने वहिनीने माझा छळ केला, त्याच्या बहिणीने माझा छळ केला. आणि फायनली वी केम टू नो की ते तिथे राहतच नव्हते, ते दुसऱ्या शहरात राहत होते. ज्यांच्यावर तिने तो आरोप केला होता की हे सगळे माझा छळ करतात. म्हणजे काय झालं की रागाच्या भरात किंवा तिचा कोणीतरी ब्रेन वॉश केला, त्यामुळे तिच्या हे लक्षात आलं नाही की आपण ज्यांच्यावर आरोप करतोय ते मुळात आपल्या त्या विसिनिटीमध्ये राहतच नाही आहेत. आणि ते त्या ज्या काय म्हणतात ना, त्या ॲक्च्युअल जेव्हा इन्सिडेंट्स घडला त्यावेळेला तिथे ते कोणीच नव्हते. लग्न झाल्यापासून हे दोघं नवरा बायको वेगळे राहत होते आणि हे सगळं प्रूव्ह झालं. अल्टीमेटली त्याचा तिला खामियाजा भुगतना तो पड़ता ही है. अगर आप कहीं कुछ गलत करते हो तो इसका जवाब तो आपको देना ही है. कायदा हा नेहमी माणसाच्या संरक्षणासाठी बनवला गेला आहे. त्याचा गैरवापर जर होत असेल तर त्याचा त्रास सगळ्यांनाच होणार आहे. त्या व्यक्तींनाही होणार आहे, त्या संबंधित व्यक्तींच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनाही होणार आहे, समाजालाही त्याचा अल्टिमेटली त्रास होणारच आहे. कारण कायदा मोडणं हा गुन्हाच आहे. कायद्याचं पालन करणं, शिस्तीचं पालन करणं, अनुशासनाचं पालन करणं हेच, याच्यामुळेच तर आपण चांगलं जीवन जगू शकतो. तो कायदा जर तुम्ही मोडीत काढणार असाल, तुम्ही अगदीच कसंही वागणार असाल तर मग दिस इज नॉट गुड. आणि कसं आहे, पुरावे खूप महत्त्वाचे असतात. कुठल्याही कायदेशीर कोर्ट केसमध्ये, कुठेही कायद्यात जिथे जिथे कायद्याचा संबंध आहे तिथे पुरावे फार महत्त्वाचे. तर मग पुरावे गोळा करत हिंडणं हे जसं चुकीचं आहे, पण तरी पुरावे हवेत. पुराव्यांशिवाय
तुम्हाला तुमच्या बाजू मांडताच येणार नाहीत. नुसता साक्षीदार आणि त्यांच्या बोलण्यावर कोणी विसंबून कोर्ट न्यायपालिका राहू शकत नाही. आपल्याला ठोस पुरावेही द्यावे लागतात. मग त्याच्यामध्ये आता तर डिजिटल वर्ल्ड आहे, त्यामुळे डिजिटल पुराव्यांनाही आता ग्राह्य धरलं गेलेलं आहे. मग तुमचे सोशल मीडियावरचे चॅट्स असतील, ईमेल्स असतील, काय तुमचे कॉन्व्हर्सेशन असतील, कॉल रेकॉर्डिंग्ज असतील, हे पुरावे तर ग्राह्य आहेत. त्यामुळे हे अशा पद्धतीने जर तुम्हाला एखादं गोष्ट घडत असेल तुमच्याबाबत, तर तुम्ही ते पुरावे गोळा करणं फार जरुरी आहे. आता जर तुम्हाला अनअवॉइडेबल सर्कमस्टान्सेसमध्ये जिथे तुम्हाला वाटतं की इथे आता काही वर्क नाही होत आहे, सबमिट होत नाही आहे, मग अशा वेळेला जेव्हा आपल्याला कळतं की आता आपल्याला खूपच त्रास आहे अँड वेल जस्ट गेट आउट ऑफ दिस, तर पुरावे आपल्याला हवेत. त्याचबरोबर जसं मी म्हटलं की लग्न करताना इतर गोष्टी पण बघाव्यात. कारण लग्न कसं फक्त आपण 2 व्यक्तींचं होत नाही, तर 2 कुटुंबामध्ये तो एक रिलेशनशिप तयार होते. तुम्ही फक्त बायको होत नाही किंवा नवरा होत नाही, तुम्ही काका काकी, मामा मामी, आत्या, सगळं अशा रिलेशन्समध्ये येता, ज्या तुम्हाला कायद्याने आणलेलं असतं. त्या रिलेशनमध्ये तुम्ही जेव्हा लग्न करता, लग्न हा एक प्रकारचं, जसं मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सांगितलं की लग्न हा एक करार आहे. फक्त आपल्याकडे त्या कराराला एक सुंदर म्हणजे सोहळ्याचं रूप दिलेलं आहे. तो करारच, इट्स एन ॲग्रीमेंट. तो करार दोन्ही बाजूंनी तितक्याच प्रगल्भतेने, मॅच्युअर्ड वेने फॉलो केला पाहिजे, पाळला पाहिजे. तर तुम्ही जर तो करार एकच पाळतोय, एकाने त्या कराराचं सगळं वाटच लावायची ठरवली आहे, तर मग अशा सिच्युएशन्समध्ये काही हेल्प नाही करू शकत आपण. मग ती लग्न मोडतात. मग अशा वेळेला काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला कळून येतात की हां, खरोखर इथे काहीतरी घडलं आहे, विच वी कॅन थिंक. पण काही वेळेला असं असतं की अरे काय आली, तर मी तर असं पाहिलं आहे की एक फॅशन पण झाली. मी अशा काही केसेस बघितल्या की मुली आहेत, तरुण मुली, की ज्यांना असं वाटलं की अरे लग्न झालं खरं याच्याशी, बट ही इज नॉट ॲक्च्युली परफेक्ट मॅरेज मटेरियल. किंवा त्यालाही असं वाटतं अरे शी इज नॉट परफेक्ट मॅरेज मटेरियल. आणि मग त्या दोघांमध्ये बेबनावाला सुरुवात होते. माझ्यासमोर अशी अनेक कपल्स येऊन बसलेली आहेत की ज्यांनी लग्न तर एकदम हाय फाय वेडिंग, वॉट वी से डेस्टिनेशन वेडिंग्स, किंवा मग एकदम संगीत, मेहंदी बिंदी असं सगळं असं करून व्यवस्थित लग्न केलं आहे. ती जोडपी माझ्यासमोर अशी प्रचंड डिव्हास्टेटेड अवस्थेमध्ये येऊन बसतात आणि एकमेकांना कर्स करत असतात, एकमेकांना शिव्या श्राप देतात आणि म्हणतात मला ह्याचं तोंड बघायचं नाही, तो म्हणतो मला हिचं तोंड बघायचं नाही. म्हणजे या स्टेटला येतात. म्हणजे त्यांचं म्हणजे आताच्या काळामध्ये, आताच्या जनरेशनमध्ये 0 टॉलरन्स झालेलं आहे. विवाह संस्था खरोखर मोडकळीला आपल्याकडे आलेली आहे, फक्त अजून ती दिसत नाही आहे. अजूनही आपण एक असा त्याच्याभोवती असा एक भ्रमाचा पडदा ठेवला आहे की नाही एव्हरीथिंग इज फाईन. पण आता सध्या आम्ही जे अनुभवतो ॲज अ लिगल कन्सल्टंट, किंवा म्हणा की आम्ही जे बघतो ते बघून आम्हाला वाटतं अरे बापरे, 6 महिने पण लग्न टिकत नाही आहेत. आम्ही जसं आज माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली, आय एम प्लॅनिंग फॉर माय सिल्वर ज्युबिली. पण आता माझ्यासमोर जी जोडपी आहेत त्यांना 25 महिने पण टिकले तर फार मोठी गोष्ट झाली. असं झालेलं आहे सध्या. एकमेकांना कसं झालं आहे की आता त्याही कमवतात, तोही कमवतो, तीही कमवते, दोघंही पायावर उभे आहेत, दोघंही पूर्ण ग्लोबली कनेक्टेड आहेत. बट एकमेकांचं कनेक्शन तुटत चाललं आहे. ग्लोबली दे आर कनेक्टेड, बट एकमेकांशी कनेक्शन नाही आहे. मग ते सगळं सार होत जातं आणि मग एकमेकांची तोंडं न बघण्या वगैरेपर्यंत ते प्रकरणं येतात. मग इथे कायदा येतो आणि हा कायदा आणि ह्या कायद्याची कलमं येतात. ओके, अनेक ठिकाणी खरोखर ब्रुटली मारहाण होत असते. खूप किळसवाणे गुन्हे बायकांच्या बाबतीत घडलेले आहेत, घडत आहेत. अजूनही अनेक गोष्टी आहेत ज्या समोर येत नाहीत, बायका सांगत नाहीत. त्यांच्यावर समाजाचा दबाव असतो, अनेक दबाव असतात. माहेरचा सपोर्ट नसतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, माहेरचा सपोर्ट नसणे. किंवा मग आपलं कोणी आहे ही स्त्रीला जेव्हा खात्रीच वाटत नाही, अशा वेळेलाही त्या पुढे येत नाहीत. मग अशांना आम्ही स्वतःहून हात देतो की नाही, तुम्ही बोला, व्यक्त व्हा, सांगा तुमच्या मनात काय
आतमध्ये काय जळतं आहे तुम्ही सांगा, मोकळ्या व्हा. कधी कधी अशाही माझ्याकडे केसेस आले आहेत की ती अक्षरशः शून्यात गेलेली असते, तिला काही सुचत नाही, सुधरत नाही, तिला वाटतं आता सगळं संपलेलं आहे, आता फक्त आपण मरायचं आहे, डोळे मिटले की सगळं संपलं. आपल्या मग मागे काय होतं आपल्याला माहीत नाही. या क्षणापर्यंत जेव्हा ती येऊन ठेपते अशा वेळेला तिला आधाराची खूप गरज असते. कायदा हा तिचा आधार आहे, पण तो तिच्यापर्यंत तेवढा काय म्हणतात ना, इफेक्टिवली तिच्यापर्यंत तो पोचला पाहिजे. हा कायदा हा तिचा आधार आहे, त्या स्त्रीचा आधार आहे, ज्या स्त्रीला खरोखर असं वाटतं की आता माझं कोणी नाही या जगात. नाही, कायदा आहे. देव तर आहेच, वर बसला आहे, पण हा कायदा या जमिनीवर आहे जो तिला प्रोटेक्ट करतो. फक्त तो तिच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो योग्य चॅनलच्या माध्यमातून पोहोचला पाहिजे. तर मला असं वाटतं की हे एक चांगलं चॅनल आहे जे अनेक स्त्रियांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना या कायद्याबद्दल थोडीफार जी काही मी माहिती दिली आहे, संक्षिप्त आहे अर्थात, ही कायदा हा खूप मोठा आहे. 498ची म्हणजे तुम्ही जर बघाल तर त्याचा अभ्यास करायला तुम्हाला जवळजवळ 6 महिने तरी लागतील. त्याच्यामधल्या ज्या प्रोव्हिजन्स आहे, त्याच्या जे काही बायलॉज आहे, त्याच्यामध्ये इतर काही गोष्टी ज्या आता नवीन नवीन अमेंड झालेल्या आहेत, ते सगळं डीप स्टडी आहे. मी आता तुम्हाला जस्ट त्याचा एक म्हणतात ना, एक कर्टन रेझर किंवा आपण म्हणू असं जस्ट मी तुम्हाला एक त्याची एक तोंड ओळख दिली आहे. बायकांना या विषयावर खूप काही सांगता येईल आपल्याला आणि मला असं वाटतं की तुझ्या माध्यमातून अनेक वकील इथे येतील भविष्यात आणि या विषयावर बोलतील, बायकांना सजग करतील. तूही तुझ्या या ज्ञानवार्तेच्या माध्यमातून या सगळ्यांना ज्ञानी करत जाशील. होप सो. अशीच उम्मीद आहे. बघूया. आमचा हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. आम्ही दर आठवड्याला अशाच इंटरेस्टिंग एक्सपर्ट्सबरोबर गप्पा मारणार आहोत, त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सजेशन आणि फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं सजेशन आणि फीडबॅक नक्की द्या. तर मग भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका इंटरेस्टिंग गेस्टबरोबर. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.